टेन्शनची जी तुमची तपश्चर्या असते, म्हणजे इतके दिवस टेन्शन घेतलं आयुष्यामध्ये, ती आमचे कॉमेडियन भंग करतातच. पण आता एका ऋषीची तपश्चर्या भंग करायला स्वर्गातून एक सुंदर अप्सरा येणार आहे. बघूयात ती अप्सरा कोण आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आपल्या या पहिल्या सिक्वेन्स मधल्या पहिल्या फायनलिस्ट जोडीचं. आनंद अभ्यंकराळे, डॅमेट सप्रिया पाठाळे. दोनावर एक फ्री. हा एक ॲटम बॉम्ब. झाल्या तिन्ही सांजा, झाल्या तिन्ही सांजा, करून शृंगार साजा, वाट पाहते मी ग येणार साजण माझा, वाट पाहते मी ग येणार साजण माझा, येणार साजण माझा. आला का साजण? मरू दे, एक जण तरी आला का? ना मांगू मैं सोना चांदी, दे दे दर्शन देवी, तेरे द्वार खड़ा एक जोगी, तेरे द्वार खड़ा एक जोगी, तेरे द्वार खड़ा एक जोगी. ओ मारिया, ओ मारिया, ओ मारिया हो, ओ मारिया, ओ मारिया, ओ मारिया हो. मेरी तुझे केस लांब लांब लांब, जवळ नको येऊ तुझे पापा बघितात. मेरी तुझे केस लांब लांब लांब, जवळ नको येऊ तुझे पापा बघितात. अलख निरंजन, बाप गाडी बेटा इंजन. अय्या, तू कोण रे मुर्दिया? मला ओळखलं नाही? वडाचं झाड. हा? केवढ्या पारंब्या आहेत. मला ओळखलं नाही? तू ओळखायला काय सलमान खान आहेस, शाहरुख खान आहे का आमिर खान आहेस? मी ऋषी. अय्या, ऋषी कपूर. केवढी दाढी आणि केस वाढवलेस. डफलीचा काळ केवढा गाजवला. डफली वाले, डफली बजा, मेरे घुंघरू बुलाते हैं. नादान बालिके, मी ऋषी मुनी आहे. ऋषी का मुनी? मी एक तपस्वी आहे. तपस्येत भंग करू नको ढंग, तुझाच रंग असा ग बाई. सोंग साधूच असं कसं घेतलंय मला बाई खरं वाटत नाही. सोंग साधूच असं कसं घेतलंय मला बाई खरं वाटत नाही. जनको प्यार है तुमसे, जनको प्यार है तुमसे. अलख निरंजन, ओ जय जय अलख निरंजन, अलख निरंजन, बाप गाडी बेटा इंजन. पीस पीस, कंट्रोल कंट्रोल. अय्या, तुम्ही पेस्ट कंट्रोल वाले आहात का? मग आधी नाही काय सांगायचं? किती वेळ वाट बघते मी तुमची. अहो, झुरळांची तिसरी पिढी आली गादीवर. चला ओळख करून देते. आग लाव तुझ्या सुरळांना. अहो, असं कसं? तुम्ही पेस्ट कंट्रोल वाले आहात आणि आम्ही आग लावायची झुरळांना? हे म्हणजे दिवाळीत बाण उडवण्यासारखं झालं. सुसटाक. पचला का बाण? अगं मी ऋषी मुनी आहे ग, ऋषी मुनी. ओळख ओळख मला. आता जर तू जास्त बोललीस ना तर तुला भस्म करून टाकीन मी. मी शाप दिला की हो त्याचं नव्हतं होतं आणि नव्हत्याचं नव्हतंच होतं. हा, कितीतरी देवांना मी अवतार घ्यायला लावलेत. अगं बाई, मग तुमचा हा अवतार असा का? माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस. आधीच मी कुत्त झालोय. का कुत्ता आहे?
तुम्हाला एक सांगू का, तुम्ही रात्री मोड आलेली धान्य खाऊ नका. अगं ए! वृद्ध! अय्या धर्मेंद्र. वृद्ध! अच्छा वृद्ध झालात का? तुला मी शाप देतो, शाप. पण मॅचिंग द्या बरं का. तुझी काय ओटी भरून ब्लाऊज पीस देतोय मी. मागे एकदा एका साधूने की नाही मला जोडीतली शाल दिली होती, इतकी ऑड होती कशाला मॅचिंगच होईना. अगं शाल जोडीतली असेल ग, तुझ्या डोक्यात काय भुसा भरलाय का? सगळेजण असंच म्हणतात. शी बाई का कोणास ठाऊक, पण मला काही कळतच नाही. अहो मुनी, माझ्याकडून काही पातक झालंय का, काही अपराध घडलाय का? पातक, तू माझी दखल घेतली नाहीस. अय्या तुमची दखल घ्यायला तुम्ही काय चेहऱ्यावरचे पिंपल्स आहात का मुनीवर? तुझ्या डोक्यात खरंच भुसा झालाय. मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे तुझ्यामध्ये. आता जर तू आणखीन एक शब्द बोललीस ना तर तुला भस्म करून टाकेन. तू त्याच्या आठवणीत बेभान, बेसुमार, बेलगाम झालीस. तो तुला विसरून जाईल. परत बोला. का? मी ते विसरले. अलख निरंजन, बाप गाडी बेटा इंजन. आणि आई काय रुळावर? अगं मी ऋषी मुनी आहे, ऋषी मुनी. तुला आता अदृश्यच करून टाकतो. नाही नाही, तुम्ही मला शाप देऊ नका, तुम्ही शाप देऊ नका. इतके निर्दय होऊ नका मुनीवर. माझे छबुराव मला विसरले तर मी कुणाकडे बघायचं? छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, कशी चांदणी चमचम नभी. आहो राजीबा गावात होईल शोभा, वागणं बरं नव. आहो छबुराव गावात होईल शोभा, वागणं बरं नव. म्हणजे तू छबुराव नामक प्राण्याशी लग्न केलास? काहीतरीच काय, ते माझे कुठे पती आहेत. अहो छबुराव म्हणजे आमच्या कोपऱ्यावरच्या कॉस्मेटिक्सचे दुकानदार आहे. तू त्याची आठवण काढत होतीस? हो, ते मला कोंडमारा हर्बल शॅम्पू देणार आहेत. माझ्या डोक्यात कोंडा झालाय ना. काय? अय्या केसात झालाय कोंडा. तुझ्या डोक्यात मारी धोंडा. अगो बाई किती छान यमक जुळवता. मी रोज मेकअप करताना कविता रचते आणि यमक पण जुळवते. आपण जुळवूया ना एखादं यमक. बघा ना एखादं जुळव. बोला ना काहीतरी. तुझ्या बडबडीमुळे तुला मी शाप देतो. तुझ्या या चेहऱ्यावर कांजण्या उठतील. अगं बाई म्हणजे चमचमत्या चेहऱ्यावर चांदण्या चमकतील. जमलं तू आता पिसळलीस. इथून जाणंच इष्ट. जाता जाता तुमचा शाप देऊन झुरळांना करायला नष्ट. आता मी तुला गायब करून टाकतो. अय्या तुम्हाला पण ती विद्या येते, मला पण ती विद्या येते. मी करून दाखव, एकदा मी करून दाखव. बघा ना मुनीवर, बघा ना. कर. हा तुम्ही डोळे मिटा. डोळे मिटा ना. आता मी अदृश्य होते. बघा आता डोळे उघडा. बालिके कुठे गेलीस? असं नाही येणार. आधी डोळे बंद करा. डोळे बंद करा ना. निरंजन. बघा आता डोळे उघडा. आले की नाही? आलीस मी आता. आणखीन एक जादू येते. आता मी तुम्हाला गायब करू? नको. करते ना एकदा ऐका ना. बरं कर. हा डोळे मिटायची गरज नाही. आता बघा तुम्ही अदृश्य व्हाल. अगो बाई कुठे गेले मुनीवर? अय्या दिसतच नाहीये. अय्या दिसले. आले मुनीवर आले. मी तुला शाप देणार नाही. जे शाप दिले ते परत घेईन. मी कोण आहे? फेस कंट्रोल वाले. क्या बात आहे. बघा तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटलाय प्रेक्षकांना. हवालदार जरा इन्क्वायरी सुरू करा. हा इथं लालनताई बसलेले आहेत की नाही, तर लालनताई तुम्हाला कसं वाटलं? हे आनंद अभ्यंकर आहेत बरं का, आणि त्या सुप्रिया पाठारे आहेत. ओळखलं या वेशातही ओळखलं मी त्यांना. दोघही उत्तम करतात. मगाच्या तर पहिल्या ह्याला तर त्यांना दृष्ट लागावी इतकं छान केलं होतं आणि आताही छान केलेलं आहे. थँक्यू. वा 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 वा. यांना असं बघून कसं वाटते हो तुम्हाला? नाही, मला फक्त या परफॉर्मन्स बद्दल बोलायचं नाहीये, पण आनंदचा हा सगळा जो प्रवास सुरू झाला तो एका विनोदी नाटकाने सुरू झाला आणि ते एक नाटक सोडलं तर नंतर त्याची सगळे सिरियस भूमिका होत्या किंवा खलनायिका भूमिका होत्या.
त्याच्यानंतर ह्या पूर्ण पर्वामध्ये विनोदी अभिनय बघताना मला वाटतं तोही खूप एन्जॉय करतोय आणि त्याला बघताना आम्हीही खूप एन्जॉय केलं. हा. बाबाला असं बघून कसं वाटतंय सांग बरं ताई. अपेक्षित नव्हतं हे. त्यांनी सांगितलं होतं काल की काहीतरी सरप्राईज आहे, पण एवढं काहीतरी वेगळं असेल असं वाटलं नव्हतं. पण तेही छान दिसतायत या वेशात आणि खूप आवडला परफॉर्मन्स. वा 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 वा. चालू द्या तुमचं, जाऊ द्या आयुष्यनं. क्या बात आहे. आता थोडंसं पण रिलॅक्स झाल्यासारखं तुम्हाला वाटत असेल, कारण तुमचे दोन्ही ऍक्ट झालेले आहेत. या पर्वातलं तुमचं हे शेवटचं स्किट होतं, तेव्हा क्लिअर तर्फे तुम्हाला ही सदिच्छा भेट. जोरदार टाळ्या. आणि रिझल्ट साठी खूप साऱ्या शुभेच्छा. टेलीफोन सुनो ना. हमरा हाँ थैंक्स. गाड़ी जागा भरायला मदत करा मला. अरे हरामा, हमारा फोन पहले को गुजर गया था क्या हो? गुजर मर गया था क्या हो? डेड हो गया था क्या हो? अरे बोंबल के छाती एकदम दुखने को आई थी. आता ठीक आहे ना? हो आई आता ठीक आहे, घरी असते. मी या राज्याचा प्रधान आहे. प्रधान पण कपडे आणि दागिने तर राजाच्या वरचे घातलेत. नाही, खालचे पण राजाचेच घातलेत. असं म्हणतात लग्न हा असा लाडू आहे जो खाणारा आहे तोही पस्तावतो आणि न खाणाराही पस्तावतो. तर आता न खाणारा आणि खाणारा असे दोघेही जण इथे येणार आहेत. बघूया त्यांच्या आयुष्यामध्ये काय उलाढाल झालेली आहे आणि ते आपल्याला किती हसवतायत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात पुढच्या आपल्या स्पर्धक जोडीचं. सतीश तारे आणि विजय पटवर्धन अण्णा. आता तरी देवा मला पावशील का, सुख ज्याला म्हणतात जावशील का, बायकोला माझ्या कोणी मारशील का, सुख ज्याला म्हणतात जावशील का. देवा रे देवा, बायको या विषयावरची सगळी गाणी म्हणून झाली. हा बायकोला मारणारा माणूस अजून यायला तयार नाहीये. बायको 7 वाजता येते, हा म्हणाला 7:45 वाजता येतो. सर्व तयारी दिसली. आता 7:45 व्हायची वेळ आली जवळजवळ. हा माणूस कसा येईल मला कळत नाही. काय याचं ऑफिसचं नाव होतं बरं? झोलझाल. कसलं घाणेरडं नाव आहे. झोलझाल ऑफिस. 30 झोलझाल ऑफिस. करेक्ट. फोनच लावतो मी त्याला. आता जातोय कुठे? सोपा पडतो. आता डॉलर शोधा. हॅलो हॅलो, कोण बोलताय? हॅलो हेलो हेलो, टेलीफोन एक्सचेंज क्या हो? टेलीफोन एक्सचेंज का फोन है क्या ये? टेलीफोन एक्सचेंज सुनो ना. हमारा हाँ थैंक्स. गाड़ी जागा भरायला मदत करा मला. अरे हरामा, हमारा फोन पहले को गुजर गया था क्या हो? गुजर मर गया था क्या हो? डेड हो गया था क्या हो? अरे बोंबल के छाती एकदम दुखने को आई. आता ठीक आहे ना? हो आई आता ठीक आहे, घरी असते. आई नाही हो. फोन ठीक आहे. फोन भी ठीक आहे. माझं हिंदी असलंय ना साले. आता आमच्या डेड फोनला तुम्हीच बॉर्न केले म्हटल्यानंतर त्याची काय छाती आहे पुन्हा तो डेड होईल म्हणून ठेवला वाटतं. हसतच. हॅलो. हा अर्धच राहिलं आपलं, तेच म्हणतोय मी. बोला, बोलत राहा. काय? हॅलो. थांबा, टेलिफोन एक्सचेंजशी बोलतोय मी. हॅलो. अरे हॅलो हॅलो. हॅलो. वेळ तुझी यायची, ही वेळ तुझी यायची. अरे माझी बायको यायची वेळ झाली बाबा. आता काय करायचं मी? डोंट वरी सर, मी येताना रस्त्यातच सगळं उरकून आलोय. इथे काय बसताय? हा कागद घ्या आणि बसा. कागदावर कशाला बसताय? कुठेतरी बसा, तो कागद वाचा. कसला कागद आहे? कसला काय? तुम्हाला सुखी व्हायचं ना, तुमच्या बायकोला मारायचं ना, तिचा सगळा प्लॅन याच्यात इत्तमभूत माहिती सकट लिहिलेला आहे. तो प्लॅन नीट वाचा. काही कळलं नाही तर मला विचारा. मी तुम्हाला काही बोलायचंय का? ठीक आहे,
नंतर बोला. आणि तुम्हाला काही कळलंच नाही तर मला विचारा. 4-4 वेळा तो प्लॅन वाचा. तुम्हाला काही बोलायचंय का? चालेल, नंतर बोला. तुम्हाला जर कळलं नाही तर मला विचारा. 4-4 वेळा वाचल्यानंतर तो प्लॅन पाठ करा. पाठ केल्यानंतर तुम्ही पाठ केला की मग पोट काय खाजवताय? शक्यतो या वयानंतर मी हाच खाजवतो. बोलायचं नाही, नंतर बोलायचं. आता वाचा तुम्ही. वाचा 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 लावलंय. वाचा. अरे 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 हे अक्षर आहे का? हा हाय क्लास अक्षर आहे हो तुमचं. काय चालू अक्षर आहे? फर्स्ट क्लास अक्षर. काय सांग अहो सर. अहो माझा ऐका. आपण शक्यतो अक्षराच्या डोक्यावर रेघा देतो ना. मग खाली कुठे दिल्यात तुम्ही रेघा? असे मी लिहिताना असं लिहिता आणि वाचताना असं लिहायचं असं असं. कमाल सर. बाईक खाकरताय काय? ते वाचा वाचा. अरे खाका माणूस आहेस का? काय निर्घृणपणे खून करायचा माझ्या बायकोचा? नको रे भिंतीत खेळा ठोकल्यासारखं वाटतं. मी तुम्हाला प्लॅन सांगतोय. संध्याकाळची वेळ असते. बर, संध्याकाळची वेळ असते. 2दा संध्याकाळ एका दिवसात तुझ्या बापाने केली होती. एकच संध्याकाळ असते, वेळ 2 असतात. पुढे बोल. आड बाजूला आपला बंगला. आपला म्हणजे माझा आणि माझ्या बायकोचा आणि माझ्या मुलीचा आहे बंगला. तोच. आणि तुम्ही अस्वस्थपणे तुमच्या बायकोला मारायचंय. त्यामुळे त्या बायकोची वाट पाहत येरझाऱ्या घालताय. येरझाऱ्या म्हणजे? येरझाऱ्या. कळलं. येताना येर आणि जाताना झाऱ्या. म्हणजे आमचं हनीमून सारखं झालं. कसं? हनीमूनला आम्ही कुलू मनालीला गेलो होतो. जाताना तिनं मनाने पाहिलं, मी येताना कुलू बघत आलो होतो. हनीमूनचं काय मध्ये? मन रमवतोय, बायकोला मारायचंय ना. ऐका. तेवढ्यात मी येतो. भाडोत्री खुली. बाहेर पाऊस पडत असतो. पचक. पडताना पाऊस बरा पडला, नंतर का पचकलात काय कळलं नाही मला. पावसाच्या पाण्यात बेडकानं उडी मारली. अच्छा, बेडूक वीज पाऊस पडला. विजा कडकडायला लागतात. चित्र विचित्र किडे खिडकिडायला लागतात. गेला का? बापरे, काय किडे आणलेला. अरे बापरे, कळलं मला किडे. आता तयार राहायचं, कारण दार वाजणार आहे. खट. खुल्याच्या छातीत धड. मग तुम्ही दार उघडायचं. मी तुमच्या मागे उभं राहणार. का मागे का उभं राहता? कारण माझ्या एका हातात पिस्तूल, एका हातात चाकू, कापडाचा बोळा. तिसऱ्या हातात तिसरा हात असतो का? नाही, तिसरा डोळा असतो. तिसरा डोळा, तिसरा डोळा, तिसरा बोळा. एका हातात ते, दुसरा तिसरा बोळा ना. बोळा साधा नाहीये, विषारी बोळा आहे. विषारी. हा तुमच्या बायकोच्या तोंडात कोंबणार. मग काढणार. अरे मग हा फास तिच्या गळ्यात टाकायचा आणि खेचायचा. आयडिया तुमची भन्नाट आहे, पण माझं जरा ऐकून घ्या थोडं. तुम्ही ते बोळा बिळा प्रकार एवढं. कोणात तुम्ही? मीच आहे. तो कोणी मारत का रे कधी? काय होईल आता दाढीला येणार इथे. दाढीचं मरू दे, माझी जाडी बायको यायची वेळ झाली आहे. ती तुझी दाढी न बघितलेली हनवटी बघितली, तर हनवटी पडून मरेल. माझा प्लॅन जायचंय. माझा प्लॅन कळला तुम्हाला? नाही का? माझ्या पद्धतीने तू पुढे चाल. हो काय? माझा दुसरा पाय होता ना तिथे. इथून येताना दुसरा पाय होता ना. माझे बाबा माझ्या जन्माच्या वेळी म्हणाले, मला आठवतंय, मुलाचे दोन्ही पाय पाळण्यात दिसतात. आईने सुद्धा गाणं गायलं होतं. काय? पाळण्याच्या मधोमध्ये फिरतो खेळणा, हलके हलके जो जोवा बाळाचा पाळणा. माझा दुसरा पाय काय झाला? हा काय इथे मांडीला? असं कसं? एक पाय कमरेला आणि दुसरा पाय मांडीला? असं आहे ते. अच्छा, अशी सिस्टीम आहे होय.
इकडे सेम असेल ना? रशियन डान्स आहे हा सगळा रशियन डान्स. मन रमवताय. प्लॅन प्रमाणे करायचंय. तुम्ही मला 2 लाख रुपये द्यायचं कबूल केलं तुमच्या बायकोचा खून केल्यानंतर. तुम्ही 2 लाख रुपये देणार आहात मला. ऐका माझं ऐकून घ्या. तुमचा प्लॅन करायचा पण थोडासा बदल करायचा. काय करायचं आहे? काय करूया, माझी बायको आता येईल ना, ते एक काम करायचं. तुम्ही तिला ठार मारायचं म्हणतात, ते ठार मारायचं नाही. काय करायचं? ओरडू नका, ऐकून घ्या. माझी बायको समजा अशी आली. अशी येते बायको? अशी कशी तरी बार मध्ये? अरे ती येणं महत्वाचं आहे ना रे. येऊ दे. ती येईल चालत. अशी चालत आली की तुम्ही तिचा जो खून करायचा म्हणता ना, मी तिला मारायचं म्हणता ना, का मारायचं नाहीये तिला. नुसतं खोटं मारायचं. म्हणजे गुम 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 गुम. एवढं केलं की ते ओरडेल, आजूबाजूची माणसं जागे होतील ना. ओरड नको. ओरडायचं नाही अजिबात. आणि त्यानंतर सॉरी मी हळूच बोलतो मोठ्याने जोरात. असं मी हळूच बोलतो ना मोठ्याने जोरात. तुम्हाला बोलायचं ते बोलावं. तर मग तिला तुम्ही मारलत नाही, बचाव ओरडल्यानंतर ना मी इथं आत लपून बसलेला असेल. सिनेमातला हिरो सारखा मी तिला वाचवायला येईल. कुठला हिरो सारखा? येईन कसं हिरो येतो तसा. असं काहीतरी चालत नाही असं आणि असं धरा कसं काय जमतो त्यांना सगळं. तुम्हाला जमत नाही तर काय करताय? आणि मी हिरो सारखा येईल आणि मी तुम्हाला मारेन. खोट नाही, ठार. तर इथे काही गरजच नाहीये. असं नाही. मी चाललेलं आहे. योद्धा आहे, खूप मोठा वीर झाराय, कळेल. त्यामुळे माझ्या येरझारा कमी होतील. माझे 2 लाख रुपये तुम्ही घालवणार आहात. मी ह्याच प्लॅन प्रमाणे वागणार आहे. मी तुमचं काय ऐकणार नाही. तो पळून जाईल इथून. पळून जाऊ देणार नाही. तुम्ही माझी चड्डी द्या. माझी चड्डी द्या. मी असा जाऊन चड्डी घेऊन माझी चड्डी द्या. माझी चड्डी द्या. माझी चड्डी अरे चड्डी महत्वाची आहे का बायको महत्वाची आहे? बायकोची वेळ झाली यायची. चड्डी महत्वाची आहे. ऐका ना माझं चड्डी जाऊ दे मुले. नाही तर ऐका. अरे हे घातल्याचं आठवलंच नाही मला. ओके या पुन्हा एकदा. मन रमवतो. फोन वाजतोय. घ्या उचला. फोन उचला पटकन कोणाचा आहे? कट करून टाका पटकन फोन घ्या. पटकन कट करून टाका. पटकन फोन घ्या. हा हॅलो मी बोलतो. हा बोला. हा बरोबर, नंबर बरोबर आहे. हा काय पाहिजे? बोला. खून करायचा. खून बोला. खून करायचा. खून करायचा. मस्त. गप मध्ये बोलू नाही. हा बोला. बोला ना. बोला नाही, बोळा. हा बोळा. विषारी बोळा. तोंडात कोंबड्या. विषारी. गप ना जरा. बोलू नकोस ना. मध्ये बोलू नकोस. ऐक ना कोणी कळेल ना आपलं. हॅलो. हा हो बोला. तीक्ष्ण काहीतरी बोला. तीक्ष्ण हत्यार, चाकू, असा खूपसाचा टारकर. अरे गप्पा बस ना तू. जरा बोंबलू नको ना. गप्पा बस ना. फोन कुणाचा आहे काय कळू तर ना मला. कोणाचा फोन आहे काय चाललंय? बरोबर किती करतो असतो मूर्ख माणसा. समजावत नाही का तुला? लोकांनी ऐकलं ना काय वेळ. ऐकू ते ऐकायचं कुठे गेलं? ऐकायचं कुठे गेलं याचं होतं ना मग. बोलायचं असं होतं ना. ऐकायचं बोलायचं. आता माझं बोलायचं झालंय जवळचं.
मला ऐकायचं द्या, मला ऐकायचं द्या, मारू नका, ऐकायचं द्या. अच्छा तुमच्याकडे होतं होय, कमाल राव, सांगायचं नाही का? हॅलो, हा बोला. हे पहा तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाही. मी अत्यंत गडबडीत आहे, मला वेळ नाही आता. खून करायचं गप. तू गप्पा बसणार दादा. अरे बायको येईल, बायको येईल. जा बायको आली, जा बायको आली, जा 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 जा. काय अरे ते तिकडे होणारच आहे. जा जा लवकर, जा 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 लवकर. इकडे 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 इकडे. बघा तुमची बायको आली की हा कापडाचा बोळा. हा हा लक्षात ठेवा. हे बघा हे आहे आपल्याकडे. इकडे या इकडे या इकडे या. हा कापडाचा बोळा लक्षात ठेवा. आणि काही करायचं नाहीये. तुम्ही इकडे या इकडे या. हा कापडाचा बोळा करायचं ना. सगळं मला कळलेलं आहे. तुमचा प्लॅन माझा तोंडपाठ झालेला आहे. आता करायचा तो माझा. अरे बायको दाराशी बोलता का फोन उघडू? फोन बोलता का दार खोडू? दोन्ही वाजते एकदम काहीतरी करायला तर बायको येईल माझी. हॅलो काय कधी कुणी कसं किंवा का? आम्ही काय गाय जागा भरायच्या का मधल्या? थांबा ना जरा. घटना पुढे थांबा ना. ओके बापरे. सर बोला. सर तुमच्या बायकोला कोणतरी किडनॅप केलंय. आता 20 लाख रुपये मागतायत तरच तुमची बायको वन पीस मिळेल, नाहीतर तिचे कट पीस करून तुमच्याच अंगात टाकणार आहे. क्या बात है. फायनल मधला हा तुमचा ब्लास्ट होता असं म्हणायला हरकत नाही. हवालदार पटकन इन्क्वायरी करा. करायचीच आहे इन्क्वायरी, कारण इथे सगळ्यांनी उभं राहून टाळ्या वाजवलेल्या आहेत. मला सगळ्यात आधी इथं दिल्या घरी तू सुखीराम मधल्या या दाम्पत्याशी बोलावं असं वाटतंय. मी घरात पळून आलाय तिथनं ते डायरेक्ट इथं झालं का? बापरे, मी एवढा हसलेलो आहे मागच्या 2 तासामध्ये. पहिलं भूताचं स्किट तर मी टीव्हीवर पाहिलेलंच होतं आम्ही दोघांनी, आणि हे आत्ताचं तर म्हणजे गाल दुखायला लागले. क्या बात आहे. फार मजा आली, खूप मजा आली. खरं तर इतकं हसलोय की घशातनं आवाजही निघत नाही. खूप ओरडलंय, तुमच्यासाठी खूप हुटिंग केलंय आणि डोळ्यातून पण पाणी येत होतं. त्यामुळे काहीच असं आत्ता स्पष्ट काहीच बोलता येत नाही, काहीच दिसत नाही, पण खूप मजा आली, खूप हसलो आणि थँक्यू सो मच की आम्हाला इथे एवढं हसवलं. त्यांच्या बरोबर आता मला विचारायचं आहे, विजय पटवर्धन यांच्या पत्नी इथं बसलेल्या आहेत, त्यांना मला विचारावं असं वाटतंय. काय कसं वाटलं विजयचं हे रूप? खूप मस्त वाटलं. त्याला घरी मुंगी मारता येत नाही. दुसऱ्याच्या बायकोला मारायचं प्लॅनिंग करतोय. पण खूप छान वाटलं. सतीश दादा एक नंबर, मस्त झालं दोघांचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पुन्हा एकदा या जोडीसाठी. या पर्वातलं तुमचं हे शेवटचं स्किट होतं. तुमचं टेन्शन थोडं रिलॅक्स करण्यासाठी क्लिअर तर्फे तुम्हाला हे गिफ्ट हॅम्पर. जोरदार टाळ्या. पुढची जोडी विजय तारे, कॉमेडीचे हे सितारे. पंच घेती वाजवून वाजवून, उडती हास्याचे फवारे. स्क्रिप्ट स्क्रिप्ट द्या स्क्रिप्ट स्क्रिप्ट, तारे द्या स्क्रिप्ट. स्क्रिप्ट 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 स्क्रिप्ट, तारे द्या स्क्रिप्ट. परदेशात आपण पैसे ठेवतो त्यामुळे परदेशातले लोक आपल्याला घाबरतात. कसं काय? म्हणतो ह्या देशातले लोक खूप श्रीमंत आहेत, कारण ह्यांच्याकडचे सगळे बँके भरून झाल्यानंतर उरलेले पैसे ते आमच्याकडे आणून ठेवतात. अरे अर्जुनाचं पोट खाऊन खाऊन एवढं वाढलंय की त्याचं धनुष्य असं आडवं येतं, म्हणून तो धनुष्य न घेता फिरतो. नाही ते त्याचं काय आहे ना, तसं खुर्चीत बसताना ना प्रॉब्लेम होतो गांडीवाचा.
कसला प्रॉब्लेम होतो? गांडीवरचा. गांडीव अर्जुनाचं धनुष्याचं नाव होतं गांडीव. अचारे छोकरे भेजा ना ठोकरे और लाए अपन पंगा नहीं करना दंगा नहीं करना कर दूंगा मैं वरना तेरी टाई टाई फिस तेरी टाई टाई फिस तेरी टाई टाई फिस फू भाई फू भाई फू भाई फू भाई फू भाई फू भाई कलियुगातलं सगळं वातावरणच बदललंय. पृथ्वीवरती बरीच उलाढाल चालली आहे म्हणून नारद मुनींनी स्वर्गातून आपला एक प्रतिनिधी इकडे पाठवलाय. बघूयात मग या लेडी प्रतिनिधीला पृथ्वी तलावर पहिल्यांदा आता कोण भेटतंय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात पुढच्या आपल्या स्पर्धक जोडीचं. दिगंबर नाईक आणि हेमांगी कावळे. मुरली मनोहर रे मुरली मनोहर रे माधव मुरली मनोहर रे माधव मुरली मनोहर रे माधव मुरली मनोहर रे. राजता था येता वाद्यांचा जयघोष प्रजाजनांची प्रतीक्षात माझं मन कसरबून जात आहे. अर्थात आला आला नारायण 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 आला आला नारायण 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 आला आला नारायण 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 नारायण. औशिक खावारात साळगावकरांच्या पंचांगात आज होळी हा की काय? नाही नारद मुनींचा सॉंग घेऊन इलात मनान विचारलंय. अरे काय बोलतोय? वत्सा 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 वत्सा. किती वत्सा वत्सा करून बोलतास तुम्ही? अरे वत्सा नाही नाही माझ्या बायकोचं नाव वत्सा. वत्साला मी प्रेमान वत्सा म्हणतोय. मी प्रधान. अच्छा म्हणजे तुमचं आडनाव प्रधान आहे तर? हो आडनाव प्रधान नाही माय पोस्ट इज प्रधान. अच्छा अच्छा म्हणजे मुक्काम पोस्ट प्रधान म्हणजे तुमच्या गावाचं नाव आहे प्रधान. बाई तुम्ही काय डोक्यावर पडलास काय? नाही असा लांब सडक तेंगुळीला मनान विचारी होत. ही माझी हेअरस्टाईल आहे. हो हेअरस्टाईल कसली कर्माची करतास? मी या राज्याचा प्रधान आहे. प्रधान मग पण कपडे आणि दागिने तर राजाच्या वरचे घातलेत. नाही खालचे पण राजाचेच घातलेत. आव म्हणजे त्याच्यापेक्षा खूप चांगले घातलेत. हा काय गंमत झाली? काय झाला आमचा राजा गेलो परदेशात आणि थंय गेल्यानंतर कसा सूट असलो तरी सूट आणि नाही सूट झालं तरी सूट. म्हणजे सूट असलो तरी सूट आणि नाही सूट झालं तरी सूट आणि खाली बूट. मी म्हटलं आपण राजाचे कपडे घालायचे आणि फिरायचं सगळीकडे. मग राजा ज्याला निवडणुकीशिवाय दिसत नाही प्रजा तोच ना रे तुमचा हा राजा. औशिक खावरण काय बोलतास तुम्ही? तुम्ही इलाज खायसून? इलाज खायसून? अरे मी थेट स्वर्गातून आले. स्वर्गातून पाठवलंय मला नारद मुनींनी इथली परिस्थिती बघावयास. नारायण नारायण. जास्त नारायण नारायण म्हणा नको. का? आमच्या महाराजांका भीती वाटतं ना. म्हणजे त्यांची खुर्ची गेली तर? कोकणी माणूस हा मुख्यमंत्री झालाच पाहिजे कळलं काय? माहिती याच्या पुढे काय बोलणार ते? काय आमच्याशी सामना कराल तर डायरेक्ट प्रहार करेन एवढंच ना? नाही नाही अजून आहे. काय? पण तुम्ही सुद्धा मला मालवणी दिसताय. नाही मी मालवणीत पण मी वेगळ्या गटातलो मालवणी आहे. म्हणजे आमच्या कोकणात लय मोठी भावकी आहे ना. वेगवेगळे गट असतात. नेत्यांचं वेगळं गट कार्यकर्त्यांचं वेगळं गट. म्हणजे नेत्यांचं गट असतात तर त्याच्यात कोण असतं माहित आहे? कोण? काय विचार करू नको एकटो नेतोच असता. आणि कार्यकर्त्यांच्या गटामध्ये कोण असता माहित आहे? कार्यकर्ता कोणी एक नसता. कार्यकर्ते आज ह्या गटात तर उद्या त्या गटात. असं असतं. जाऊन दे तुमचं काम काय तर सांगा. काय काम आहे? अरे या भूतलावर. अरे वा हो खरा खरा. काय खरा खरा? अजून पूर्ण वाक्य सुद्धा झालं नाही. खऱ्या खऱ्या. नाही नाही भूत हा तलावावर. अरे ते भूत तलावावर नाही. या भूतलावर जमिनीवर पृथ्वीवर. अच्छा पृथ्वीत तुम्ही भूतल म्हणता बा असं सरळ सांगा ना. अरे काय परिस्थिती करून ठेवले तुम्ही लोकांनी. अरे भ्रष्टाचार अराजक माजले हाहाकार माजले. अरे ही परिस्थिती बघून मला एक गाणं आठवलं. नारायण नारायण.
2च शब्दांचा गाणं हा. पुढे आहे पुढे लहरी राजा प्रजा आंधळी आधांतरी दरबार अजब तुझे सरकार अजब तुझे सरकार. हे तुमचं गाणं. हो. मग सूर आणि ताल काय SMS ने मागवणार? अरे कसा गाणं आता? लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार अजब तुझे सरकार. म्हणजे तुम्हाला हे गाणं माहितीये तर? माका म्हणजे हे बसलेल्या सगळ्यांना माहित आहे. गाणं किती जुनं आता. हो पण परिस्थिती अजूनही तशीच आहे. अरे 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 शतशः प्रणाम त्या गीतकाराला. नाही तुम्ही गीतकाराचं टेन्शन घेऊ नको. तुमच्या गीतकाराचा अपमान होय असं आम्ही कधीच वागायचो नाही. म्हणजे नक्की काय करणार? म्हणजे आम्ही राजकारणी आहो की नाही. पुढची अनेक वर्ष ही परिस्थिती अशीच चालू ठेवतलो. नाही 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 काय आम्ही समजा परिस्थिती बदलली तर उगाच तुमच्या गरीब गीतकाराचो अपमान होऊ नको ना. परिस्थितीत बदल हवाच. त्यासाठीच तर नारद मुनींनी मला इथे धाडलंय. मी परिस्थिती बदलून दाखवणारच. म्हणजे करून दाखवणारच इतक्या सोप्या वाटला तुमका? हो अण्णा इले नंतर बाबा इले मग मामा इले काका इले आमच्यावर काय परिणाम नाही. आमच्या राज्याचा कारभार 2Gच्या स्पीडने अगदी आदर्श चाललेलो हा. असंच आमच्या राज्यात राष्ट्रकुल स्पर्धा होती की नाही थैसून परदेशी स्विस बँकेपर्यंत सगळे आपल्यावर खुश आहेत. तुमका कोणीतरी चुकीची माहिती दिलेली आहे. चुकीची माहिती? अरे 16 तास लोड शेडिंग करता तुम्ही. अरे तरुण पिढीचं भविष्य अंधारात टाकलंय तुम्ही. कसं काय अंधारात? प्रत्येक विद्यार्थी हो 8वी पर्यंत पास होकच हो ह्यो निर्णय आमचो हा. त्याचा इथे काय संबंध? अरे 16 तास लोड शेडिंग ना. हो मग पोरांच्या पालकांनी आमच्या नावाने बोंब मारूक नको ना. अंधारामुळे आमच्या पोरांनी अभ्यास केला नाही. मी म्हटलं करून टाका सगळ्यांना 8वी पर्यंत पास. अरे ते 8वी पर्यंत झालं. 9वीच्या पुढच्या विद्यार्थ्यांचं काय? नाही ते मॅच्युअर असतात ना. ते अभ्यास सिरियसली करतात लाईटली घेणत नाही. नाही ते अभ्यास दिवसाचो करतात. कारण 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना बरोबर माहित असता आपण दिवसाचा काय करायचा आणि रात्रीचा काय करायचा. नारायण 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 नारायण. अरे या राज्यात खड्ड्यांचं साम्राज्य आहे त्याचं काय? प्रत्येक गोष्टी कसं तुमचा प्रॉब्लेम. दुःखाचा सामना केल्याशिवाय सुखाचे दिवस येत नाही. आता आयुष्य म्हटलं म्हणजे खाच खळगे होयच ना. अहो पण ते आयुष्यात रस्त्यात कशाला? बरं ते जाऊ दे. बँकेतल्या पैशांचं काय? स्विस बँकेतल्या? अरे बँकेतल्या पैशाचे म्हणजे सगळे पैसे काय आम्ही तांदळाच्या डब्यात आणि मडक्यात ठेवायचे? ते बँकेत ठेवल्यानंतर सुरक्षित राहतात ना. अहो पण परदेशात? मग ती परदेशातली बँक असं नाही ना तर आमच्या गावातली असं नाही. आणि परदेशात आपण पैसे ठेवतो त्यामुळे परदेशातले लोक आपल्याला घाबरतात. कसं काय? म्हणतो ह्या देशातले लोक खूप श्रीमंत आहेत कारण ह्यांच्याकडचे सगळे बँके भरून झाल्यानंतर उरलेले पैसे ते आमच्याकडे आणून ठेवतात. उद्या तुमच्याकडे पाहुणे येल्यानंतर तुम्ही नवीन कपडे घेतास की नाही? का भोकाभोकाची बनियन घालून घालतास? आपली परिस्थिती किती गरीब असली ना तरी समोरच्या आपण श्रीमंत वाटा गोया. वा 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 नारायणा काय स्पष्टीकरण आहे बघ रे तू. आणि महागाईचं काय? अरे महागाई वाढली म्हणून तर स्टँडर्ड वाढला ना. महागाई नाही वाढली तर माणसाचा स्टँडर्ड कसा वाढत? तुम्ही आता 70-80 रुपयाचा घालून फिरता. 1750 रुपये ब्रँडेड आहे ब्रँडेड. बघ 1750 म्हटल्यानंतर कॉन्फिडन्स वाढलो की नाही सांगता ना. महागाई वाढली का प्रत्येक वस्तू असतात त्याची किंमत वाढता. मग लोक ती घेण्यासाठी कष्ट करतात. आमचं कसं आहे महाराष्ट्राच्या जनतेची कार्यक्षमता वाढा होई म्हणून आम्ही महागाई वाढवलेली आहे. रडान खाली बसलो म्हणजे ह्या का सगळा पटलेला हा. ताबडतोब स्वर्गात जा आणि नारद मुनींका जाऊन सांग पृथ्वी तलावर सगळा व्यवस्थित चालला. स्वर्गात? स्वर्गात? अरे तुम्हा सगळ्यांना पहिलं नरकात गाडलं पाहिजे. कशासाठी? आणि मी काही स्वर्गातून वगैरे आलेली नाहीये. अरे मी एक कॉमन मॅन आहे. कॉमन मॅन. तू कॉमन मॅन असूच शकत नाही. का 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 का? कारण तू एक कॉमन वुमन आहे. अरे म्हणजे मी एक कॉमन बाई किंवा पुरुष आहे. अरे एवढा वय वाढला तरी अजून कन्फ्युजन बाई की पुरुष? अरे एक काय तर नक्की ठरवा ना. अहो अहो म्हणजे मी एक सामान्य माणूस आहे. बरं चल माझा ठरला तू बाई माणूस. हेच बाई आणि माणूस याच्यातले वाद मिटावे म्हणून आम्ही 377 कलम लागू केला. करा म्हणावा कोणाक संसार करूचो असा ते. आता एवढा सगळा केल्यानंतर अजून काय करायचा? आणि 26 अकराचं काय? 26 अकराचं काय? आम्ही काय केला ते बाहेरचे येले आणि करून गेले. या तुमचा बरा करून गेलो गाव आणि कांदेकाराचा नाव.
अरे पण त्या हल्ल्यात ज्यांचे बळी गेले त्यांचे कुटुंबीय 2 वेळच्या जेवणाला आज मुकलेत. आणि ज्यांनी बळी घेतले ना तो मात्र मस्तपैकी तुमच्याच तुरुंगात बिर्याणी खात बसलाय. हा काय रोज 7.5 लाख रुपये त्याच्यावर खर्च केले जातात. काय सांगता? काय सांगता म्हणजे तुमच्या राज्यात काय चाललंय तुम्हालाच माहित नाही. कसले राज्य करते तुम्ही? मी कसलं राज्य करतो? मी मालवणी दशावतारातलं एक साधो मालवणी दशावतारी माणूस आहे. तुमच्यासारखं सर्वसामान्य. आता मी पण सर्वसामान्य. मी काय करू? मला असं वाटतं की तुम्हाला काय वाटतंय. माझा असा प्रॉब्लेम आहे की मी काहीतरी केलं पाहिजे आणि तुम्हाला असं काय वाटतंय हे तुम्ही मला कळवा. पण मला स्वतः काय वागळे समजतात? महाराष्ट्राचा निकाल 94.3 स्वतःच लावायचो. अरे मी सर्वसामान्य तुम्ही पण सर्वसामान्य ना. आपल्या हातात एक गोष्ट काय? आपण दोघे एकत्र येऊया आणि त्या परमेश्वराक सांगाया त्या म्हणाया बाबा बघ तुका तरी जमता का ही परिस्थिती बदलू. चला निज रूप दाखवा हो हरी दर्शनासी या हो निज रूप दाखवा. क्या बात है. वा बघूयात आता प्रेक्षकांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला आणि त्यांच्या मनामध्ये काय दडलेलं आहे. हवालदार कुठे गेलात? हा इथंच बसलेलो आहे. कुठे जाणार मी? इथं संतोष पवार आहे त्यांना आधी विचारूया. कसं काय वाटलं तुम्हाला? खूप सुंदर आणि मॅड कॉमेडीच्या स्टेजवर विचार करणारा लावणार स्क्रिप्ट मी सादर केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि एनर्जी, टायमिंग, सादरीकरण, ऍक्शन रिॲक्शन, टाळ्यांच्या गजरात तुम्हाला दाद मिळाला तर मी वेगळं काही सांगायला नको. कीप इट अप. ऑल द बेस्ट. किशुताई पण आहे इथं. किशुताईला विचारूया. किशुताई कसं वाटलं तुला? अप्रतिम. वेल स्क्रिप्टेड. खूप स्क्रिप्ट छान होती आणि तुमचं ट्युनिंग पण मला खूप आवडलं. एनर्जी लेवल, परफॉर्मन्स खूप खूप छान. क्या बात है. तर अशीच धमाल करत राहा. क्लिअर तर्फे तुम्हाला ही भेट वस्तू. जोरदार टाळ्या. गुरुवार शुक्रवार म्हणजे नकुलाचा गुरुवार आणि सहदेवाचा शुक्रवार. शनिवार रविवार सुट्टी बाबा. शनिवार रविवार सुट्टी तेव्हापासून चालत आली आहे. महाभारतापासून शनिवार रविवारची सुट्टी आहे. आम्ही आपलं उगाच भारत सरकारला थँक्यू म्हणत चाललोय. काय बाई तुम्हाला ह्या वयात शोभता का असं डान्स कर? या वयात म्हणजे? अरे तुला काय मी म्हातारी वाटले का काय? तसं नाही. तुझ्या त्या असल्या पोरी नाचतात ना तांगडी उडवीत एवढं कापडं घालून. त्याच्यापेक्षा मी लय भारी नाचते. तर कलगीतुऱ्याची ही धमाल आता वाढत चाललेली आहे. आता आपण वळणार आहोत आपल्या चौथ्या फायनली जोडीकडे. एका द्रौपदीमुळे अख्खं महाभारत घडलं आणि आता कलियुगातली द्रौपदी आणि दुर्योधन आपल्या समोर येत आहेत. बघूयात आता महाभारतात काय काय बदल झालेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात कुशल बद्रिकाने रसिका घोष. श्री महाभारत कथा. श्री महाभारत कथा. महाभारत कथा. महाभारत कथा. मैं समय हूँ. तुझ्या आईला तुझ्या समय. त्याच्या आईला आमच्या पूर्वजांनी चालला या कसला घड्याळ आणून ठेवलेला आहे. त्याचा काही घंटा उपयोग नाही. आता घंट्याला त्याने घंटा वाजवली पाहिजे की नाही. तर तो डायलॉग बोलतो मैं समय हूँ. मेरा तू समय आहेस तर मी दुर्योधन आहे. बोल बोल तुझ्या आईला बोल. दुर्योधन भाऊजी. दुर्योधन भाऊजी. आईला दुर्योधन भाऊजी बोलला. दुर्योधना एवढा आनंद कसला व्यक्त करतोय? तुला 101वा भाऊ झाला की काय? आमचे ताताश्री हे कार्य मात्र अथक करत असतात. इतर वेळी डोळे बंद करून ये क्या हो रहा है असं म्हणतात. पण त्यांनी जे केले ते मात्र आम्हाला उघड्या डोळ्यांनी बघावं लागतं. बिचारी गांधारी काकू न करता पूर्ण सहन करते सगळं.
आमच्या ताताश्रींनी इतकी भावंड जन्माला घातली आहेत की आमच्या गळ्याला तात लागायची वेळ आली आहे. त्यात तुम्ही असं बोलता भीमा. भीम? मी भीम नाही, मी द्रौपदी आहे. द्रौपदी. तू द्रौपदी आहेस? हो. तू द्रौपदी आहेस? हो. म्हणजे आम्हा 100 कौरवांना आणि 5 पांडवांना वेड लावणारी ती द्रौपदी तूच आहेस? याच्या आईला द्रौपदी 4 पदरी कशी काय झाली? दुर्योधना तोंडाला आवर घर. अरे कपडे तरी ओळख माझे. अरे ह्याच द्रौपदीचं आम्ही वस्त्रहरण केलं होतं असं जर लोकांना कळलं तर ते आमच्यावरती ही ही करत असतील. दुर्योधना सत्ता आमच्या हातात आहे. त्या सत्तेवर आल्यापासून तुम्ही माजलायत, नुसते आरामात बसून राहताय. नाही नाही अजिबात नाही. आमचे सगळे हे गोव्याला गेलेत कामासाठी. हे मला माहिती आहे. त्या युधिष्ठिराने आमच्या मामाला हाताशी घेतलंय आणि एक कशिनो टाकलाय गोव्यात. अरे मग जुगाराच्या अड्डे टाकतात आणि स्वतःला धर्म म्हणवतात. धर्म उपजीविकेसाठी पैसा कमावणं हाच आजचा धर्म आहे. बरं मग अर्जुनाचं काय? अर्जुनाचं काय? अरे अर्जुनाचं पोट खाऊन खाऊन एवढं वाढलंय की त्याचं धनुष्य असं आडवं येतं म्हणून तो धनुष्य न घेता फिरतो. नाही ते त्याचं काय आहे ना, तसं खुर्चीत बसताना ना प्रॉब्लेम होतो गांडीवाचा. कसला प्रॉब्लेम होतो? गांडीवाचा. गांडीव गांडीव अर्जुनाच्या धनुष्याचं नाव होतं गांडीव. अर्जुनाच्या धनुष्याचं नाव होतं गांडीव. रांडीच्याला दुसरं काय नावच नाही सापडलं. अरे ते धनुष्य आहे ना, त्याचं घेऊन बसताना खुर्चीत अडकतं म्हणून नाही घेऊन फिरत तो. अरे त्या गांडीवचा त्रास होता तर ते मांडीवर घेऊन बसला. ते असं मांडीवर घेऊन बसलं ना तरी खुर्चीत अडकतं म्हणून त्यांनी कसं कपाटाखाली सरकवलंय. ठीक आहे पण त्या भीमाचं काय? भीमाचं काय? अरे कुठल्या तरी चॅनल वरती तो खाना पचेना नावाचा शो करतोय. मग कुकरी शो करतोय. अरे पचत नाही तर झाला एवढा खातो कशाला आम्ही याला? कुकरीचा साला. बरं त्या तुमच्या त्या जुल्यांचं काय? जुल्यांचं. जुल्या कोण? कोणते जुले? हे नकुल आणि सहदेव. अच्छा गुरुवार शुक्रवार. गुरुवार शुक्रवार? हा म्हणजे नकुलाचं गुरुवार आणि सहदेवाचं शुक्रवार. हा शनिवार रविवार सुट्टी बाबा. शनिवार रविवार सुट्टी तेव्हापासून चालत आली आहे. आईला महाभारतापासून शनिवार रविवारची सुट्टी आहे. आम्ही आपलं उगाच भारत सरकारला थँक्यू म्हणत चाललो. आणि काय तुम्ही आपल्या नवऱ्यांना गुरुवार आणि शुक्रवार असं म्हणता? आमचं सड रे आमचं सड. तुझं काय जे 100 भावंडांची नावं तरी माहितीत का तुला? अरे जल्ला ज्यांनी जन्माला घातलं त्यांना नाही माहिती ती नावं. मला कशी माहिती असणार? बरं आम्ही 100 हाव ग, पण तुला 5 नवरे आहेत ना. अरे तुझ्या त्या गुरुवार शुक्रवारचं काय बोलत होतं ते सांग. हा तर तुझ्या त्या युधिष्ठिराने म्हणजे सोमवारने. बरं तुझ्या त्या सोमवारने तुझ्या त्या गुरुवार आणि शुक्रवारला सांस्कृतिक खातं दिलेलं आहे की नाही? त्याचं काय? त्याचं त्या गुरुवार आणि शुक्रवारने पार सॅटरडे नाईट करून ठेवलेली आहे. म्हणजे रोज नट्यांना बोलवतायत, नाचायला लावतायत आणि कलाकार कोट्यामधनं त्यांना घरं देतायत. हा त्याच्या माझ्या किरकोळ गोष्टींकडे ना मी लक्षच देत नाही. माझा तसंही सगळा वेळ आठवडा मॅनेज करण्यातच जातो. बरं मी इथे कशासाठी आलोय ते तुला सांगतो. मला तुझा शनिवार पाहिजे. मेल्या मुर्द्या. अरे तुझ्या तोंडात ना शेण घालते. शनिवार मागतोय शनिवार. रविवारी हवा असेल तर ये. अगं मला बोलण्यासाठी शनिवार पाहिजे. हो बोलण्यासाठीच रविवारी बोलवतीये. बरं मला खूप अर्जंट बोलायचं आहे. बरं आत्ता बोल. तू मला महाभारताच्या युद्धानंतर काय म्हणाली होतीस? काय? महाभारताच्या युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांसाठी तू एक आदर्श टॉवर बांधणार आहेस. हो मग मी म्हणल्याप्रमाणे त्याच जमिनीवर आदर्श टॉवर उभारलेला आहे. हो उभारलेला आहेस पण त्याच्यामध्ये तू तुझेच नातेवाईक घुसवलेले आहेस. अरे बेघर होते रे बिचारे. घर नव्हतं त्यांच्याकडे. काय बेघर होते? प्रत्येकाच्या नावावर एक फ्लॅट आहे. हा फ्लॅट आहे ना. घर नव्हतं रे घर. चायला घर आणि फ्लॅट मध्ये काय फरक आहे? घर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती. प्रत्येक घरामध्ये असावी किमान एक तरी कुंती. हे बघ ती जमीन जवानांसाठी राखीव होती. नाही असं म्हणता येणार नाही. अरे कागदपत्री लिहिलेलं आहे. कागदोपत्री काय आहे? 90 सालच्या पेपर मध्ये असा उल्लेख आहे की ही जमीन जवानांसाठी राखीव होती. पण 92 सालच्या पेपर मध्ये असा उल्लेखच नाहीये. मग पुढे 95 सालच्या पेपर मध्ये असं लिहिलेलं आहे की ही जमीन जवानांना देण्यात यावी.
पण 97 सालच्या पेपरमध्ये असा उल्लेखच नाहीये. 2005च्या पेपरनुसार गेलास तर ही जमीन जवानांसाठी राखीव आहे. पण 2007च्या पेपरनुसार गेलास तर ही जमीन जवानांसाठी राखीव नाही. पण 2012च्या पेपरनुसार गेलास तर अशी जमीन अस्तित्वातच नाही. वा 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 वा, म्हणजे परत एकदा नरो वा कुंजरो वा. अरे दुर्योधन वा, राजूभाई ऐसी घटना है तो होती रहती है. आणि दिलं रे दिलं, मी ना माझ्या नातेवाईकांना घर दिली. तुझं काय त्याच्यामध्ये? काय काय काय, इथं तिच्या आईला मला राहायला घर नाही. आणल्या बापाला घेऊन फिरतोय मी. दे दाता के नाम तुझको अल्लाह रखे, अरे दे मौला के नाम तुझको अल्लाह रखे. त्यात मला माझ्या आईचा अतिशहाणपणा नडलाय. अतिशहाणपणा? मग 100 भावंड घेऊन फिरतोय ना सोबत. अरे मग एक पाठीमागे माझ्या बहीण पण आहे लहान, लग्न पण नाही झालं बिचारीच. दुर्योधना, तू म्हाडाचा फॉर्म का नाही भरत? बरं तुझ्या आईला म्हाडाचा फॉर्म जल्ली तुमची साईटच उघडत नाही. मग एवढा एक्साइट होऊन मी बसलेला असतो, पण त्या म्हाडाची एक वीट पण दिसत नाही. तुला घर हवंय ना? हा, घर पाहिजे. चल तुला 10% मध्ये घर देते. खरंच दिलंस? हा, पण त्यासाठी आपल्याला द्यूत खेळावं लागेल. द्यूत? मी तयार आहे द्यूत खेळायला. बोलव तुझ्या गोवाला. नाही, गोवा गेलाय गोव्याला, द्यूत मीच खेळणार आहे. तूच खेळणार आहेस? अरे द्यूत तुझ्या मारी टोपी. बोल आता बोल. आज द्यूत खेलने की तमन्ना है, आज फिर इरादा है. बोल द्रौपदी बोल, काय लावतेस पणाला? मी माझं पूर्ण राज्य लावते पणाला. तू काय लावतोस? मी माझी सगळी प्रॉपर्टी लावतोय पणाला. मेल्या प्रॉपर्टी? तुझी प्रॉपर्टी है? अरे सगळं ते कौरव आले ना तर प्रॉपर्टी पाचता येईल एवढी ऐपत नाही तुझी. प्रॉपर्टी काय लावतो बोल. बरं, मी माझ्या सगळ्या बंधूंना पणाला लावतो. मंजूर. बोल किती? 12. एक तर 11 बोल, नाही तर 12 बोल. 11:15 वगैरे जमणार नाही त्याच्यात. अशी पद्धत असते म्हणायची. हा, 12. हे बघ टाकले फासे. 12. जितेंद्रम जितेंद्रम एताकी एताकी. तिच्या आईला गप. जितम जितम म्हणतात. जितम जितम. आता तुझे सगळे भाऊ माझे गुलाम झाले. आता बोल काय लावतोस? आता हा वीर पुरुष स्वतःला पणाला लावतो. तू काय लावतेस द्रौपदी पणाला? मी माझ्या 5 नवऱ्यांना पणाला लावते. माझ्या नवऱ्याने जेव्हा मला पणाला लावलं तेव्हा केलं होतं का? तेव्हा आता काय नाही, मी वेगळ्या कारणासाठी केलंय. काय कारण असं आहे की मी विचार करतोय, जर का मी हा पण जिंकलो तर 5 पांडवांना कुठं कुठं बसवायचं मी. मेल्या खेळ नादी खेळ मग बघू. बोल बोल किती? 12. 12 येतात की नाही ते आता? 12. जितम जितम. दुर्योधना आता वस्त्रहरण. नाही मी नाही. चल हट. आता वस्त्रहरण. नाही मी नाही. चल वस्त्रहरण. हे बघ, मी तुझं वस्त्रहरण करायला तयार आहे, पण आता लोक तुझं वस्त्रहरण बघणार नाही. मेल्या माझं नाही, तुझं वस्त्रहरण. हो. अरे काना वाचव. अरे काना वाचव. अरे मेल्या, तू काय बघत बसलायस? कपडे काढेपर्यंत बघणार आहेस? तूच माझा काना आहेस. वाजव आणि वाचव एकदाचा. जबरदस्त. मला वाटलं होतं की आता पुढे काय होणार, पुढे काय होणार, पुढे काय होणार. हा, पण नाही झालं. कानाने वाचवलंय तुम्हाला. हवालदार, करा इन्क्वायरी. नाही, इन्क्वायरी नाही, आता आदेश घ्यायचा आहे आपल्याला. हो हो, खूप छान. म्हणजे या दोघांची एनर्जी बघितल्यानंतर खरं तर सगळ्या रसिकांना सांगेन की जोरदार टाळ्या वाजवा या दोघांसाठी. कारण जी काही एनर्जी होती आणि त्यातून हसता हसता डोळ्यात अंजन घालणारं असं हे स्किट खूप छान. खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला. आणि तुम्हाला क्लिअर तर्फे ही भेटवस्तू. निकालाची तयारी करा, मानसिकतेची. निकालासाठी खूप साऱ्या असला सिनेमा बघायला आम्ही गेलो होतो. हा, आम्ही सगळ्यांनी फॅमिली प्लॅनिंग केलं. सिनेमा बघायला फॅमिली प्लॅनिंग करावं लागतं. आणि या पर्वाची महाविजेती जोडी आहे
कॉमेडीचे एकापेक्षा एक जबरदस्त परफॉर्मन्सेस तर इथे होतातच आहेत, पण आता जो परफॉर्मन्स होणार आहे तो पाहून तुम्ही म्हणाल बड्या बाई तर बड्या बाई, छोटे भाई सुभान अल्लाह. नाही नाही, वाक्य माझं करेक्ट आहे, कारण असंच इकडे होणार आहे. बड्यांचा आणि छोट्यांचा एक इकडे जबरदस्त मुकाबला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एक जबरदस्त डान्स परफॉर्मन्स घेऊन आपल्या समोर येते भार्गवी चिरमुले आणि तिचा डब्बा गुल करायला येतोय मिस सोनी. तेरे प्यार ने कर दिया दीवाना, तेरे प्यार ने कर दिया दीवाना. दिल तोड़ूं हड्डी भी, कम्फू खेलूं कबड्डी भी. तेरे प्यार ने कर दिया दीवाना, तेरे प्यार ने कर दिया दीवाना. इस दर्द ने कर दिया दीवाना, तेरे प्यार ने कर दिया दीवाना. तेरे जैसा जालिम मिलता है नसीब से, मिलता है नसीब से. दिल है तेरा खंजर, घायल करते करीब से, घायल करते करीब से. But you in my blood, I just can't quit. Infection, addiction, you give me such a kick. I hate you like I love you. I hate you like I love you, love you, love you. I hate you like I love you. I hate you like I love you, love you, love you. ये हजारे छोकरे भेजा ना ठोकरे और लाए अपन. पंगा नहीं करना, दंगा नहीं करना, कर दूंगा मैं वरना. तेरी टाई टाई फिस, तेरी टाई टाई फिस, तेरी टाई टाई फिस, तेरी टाई टाई फिस. अभिस अभिस फिस फिस. मच मच नहीं करने का, लफड़ा नहीं करने का. मच नहीं करने का, लफड़ा नहीं करने का. सुबह सुबह धूप में भजिया नहीं तलने का. बदमाश छोकरा, मस्ती का टोकरा, जाने कहाँ से आया रे. उई उई उई. मैं ख्वाबों की शहजादी, मैं हूँ हर दिल पे छाई. बादल है मेरी जुल्फें, बिजली मेरी अंगड़ाई. बिजली गिराए मैं हूँ आई, बिजली गिराने मैं हूँ आई. कहते हैं मुझको हवा हवाई, हवा हवाई, हवा हवाई, हवा हवाई. देखे जरा इसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. आगे निकल आए हम वो, पीछे रह गए. ऊपर चले आए हम वो, नीचे रह गए. You can never stop us, never break us down. 'Cause I have you beside me, you better not mess around. सॉरी दीदी, अब हम नहीं करेंगे शोर, लेकिन बच्चे ना खेले तो हो जाएंगे बोर.
आमचं डोकं फिरलं अक्षरशः हे सगळं बघून. बरं, मिहिरला मी इथे थांबवल्याचं कारण असं आहे की सध्या तुझ्याबद्दल एक चर्चा आहे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड 2 वेळा या दिग्गज माणसाची, असं म्हणेन मी, 2 वेळा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंद झालेली आहे. तर हे मी बोलण्यापेक्षा तू बोल की हे का झालंय. मी एकदा नाही 2 वेळा रेकॉर्ड केलाय आणि ते पण गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड. क्या बात आहे. कशासाठी. डोक्यावरती फिरायचा. 1 वेळा इंडियामध्ये आणि 1 वेळा इटलीमध्ये जाऊन केलाय. नॉर्मली आई वडील म्हणतात डोकं फिरवू नको, याचे आई वडील म्हणतात डोकं फिरव. गिनीज बुकात हा पोरगा गेलेला आहे. क्या बात आहे. पण कसं आहे ना की तू इतकं छान डान्स करतोस, तू पुढे जाऊन मोठा हिरो होणार, सुपरस्टार होणार, याच्यात काही शंका नाही. हो. मग तुला असं नाही वाटत की आता आपण सिनेमात काम करायला पाहिजे. हो आहे ना, माझा कुटुंब पिक्चर येत आहे ना मराठी, त्याच्यामध्ये माझा लीड रोल आहे. माझा डब्बा गुल केलाय पोरानं. कुटुंब सिनेमामध्ये याचा लीड रोल आहे. मग आता सगळ्यांना सांग की माझा सिनेमा बघायला विसरू नका. येस, चल परे. माझा सिनेमा पाहायला विसरू नका. डब्बा गुल काय करतात पोरं हे मला आता कळलेलं आहे. क्या बात आहे. खूप छान नाचलास. पुन्हा एकदा मिहिरसाठी खूप साऱ्या टाळ्या झाल्या पाहिजेत. कॉमेडीची यांनी लावली गोडी आहे थोडी वेडी. डेरिंग बाज आनंद डेरिंग बाज नेहमी स्किट यांचं वाज. पण अर्धे तुरे टकलावरी 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 जी आजी आजी आजी. अरे काय बाई, तुम्हाला ह्या बाई शोभता का ह्या डान्स कर. झी टॉकीजने आजपर्यंत आपल्यासाठी वेगवेगळ्या सिनेमांची मेजवानी दिलेली आहे. झी टॉकीजचा असाच एक नवा आणि विलक्षण वेगळ्या विषयावरचा सिनेमा सध्या खूप चर्चेत आहे, काकस्पर्श. या सिनेमाची सध्या सगळीकडे खूप चर्चा आहे आणि तुम्हालाही मी विनंती करतो तुम्हीही जरूर पाहायला विसरू नका काकस्पर्श तुमच्या जवळच्या टॉकीज मध्ये. तर आता याच सिनेमातले 2 कलाकार आपल्या भेटीला येणार आहेत. एक खेड्यातला दिग्दर्शक आणि एक खेड्यातली बाई एकमेकांना भेटलेत. बघूया तिकडे काय धिंगाणा घालणार आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात संजय खापरे आणि सविता मालपेकर. नमस्कार. मी पिंपळगावचा एक होतकरू डिरेक्टर आहे. ते आजकाल मराठी सिनेमांना नॅशनल अवॉर्ड वगैरे मिळायला लागल्यापासून ना आमच्यासारख्या नवोदित दिग्दर्शकांचा असा हुरूप वाढलेला आहे. तर काय आहे की माझ्याकडे एक भन्नाट स्टोरी आहे, त्याच्यावर मी नॅशनल अवॉर्ड विनिंग असा सिनेमा करायचा म्हणतोय. माझ्या सिनेमाच्या पहिल्याच फ्रेम मध्ये सेन्सरचं सर्टिफिकेट आहे, पण बाकीच्या सगळ्या फ्रेम मध्ये फक्त नॅशनल अवॉर्डच आहे बरं का. अशी भन्नाट स्टोरी आहे माझ्याकडे. आणि बजेटचं पण काही टेन्शन नाही. बजेट म्हणजे कसं आहे, 35 लाख गव्हर्नमेंट कडून, बाकी 35 आपल्या चॅनल कडून, 70 लाखात सिनेमा झाला की आपलं काही टेन्शनच नाही ना. हा, एकदम करेक्ट सिनेमा आपला तयार होते. आणि हा सिनेमा तयार करण्यासाठी मी इकडे उभयपूच्या मंचावर आलोय. याच्यात लय गुणी कलाकार आहेत. त्या गुणी कलाकारांना हेरून माझ्या सिनेमाचा दर्जा मला वाढवायचा आहे. आणि कसं आहे, दुसरा फायदा हा आहे की हा सिनेमा आम्ही तयार केल्यानंतर या फुबायपूच्या कलाकारांची झीवाल्यांची ओळख आहे आणि त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट झाला का झीने माझा एकदा सिनेमा घेतला ना का माझ्या जीवाला घोर नाही. म्हणजे मी एकदम रिलॅक्स. एकदा सिनेमा आपला थिएटरवर लागला की लोकांची झुंबड नुसती थिएटरवर येणार आणि आपला सिनेमा सुपर डुपर हिट होणार. कारभारी कारभारी. बाबू बाबू तिकडे, तो त्याला विचारा काय विचारायचं. अरे तो नाही रे, तू बाबू. मी बाबू. आमचा सावळ्या बघितला का रे कुठं? रिलीज झाला हा सावळ्या. सावळ्या रिलीज झाला. अरे सावळ्या म्हणजे माझा मालक. हा हा, तुमचा मालक. नाही त्याला नाही ओळखत मी. काय डिरेक्टर आहे, नवीन सिनेमा करतोय, तर कलाकार शोधायला इकडे आलोय. फुबाई म्हणजे तू सिनेमावाला आहेस का? सिनेमावाला आहे. ये मला बी काम दे की तुझ्या सिनेमात. तुला काय येतं? हे बघ, मला माती तुडवता येते, मला मडकं करता येते आणि मला चांगलं पैकी जेवण करता येते.
नाही नाही नाही, ऍक्टिंग मधलं तुला काय येतं तेवढं सांग मला. त्याच्यातलं मला येतंय म्हणजे मला नाच येतोय. नाही नाचून नाही नाही, मी तुला माझा नाच दाखवते. अरे, नाच. तू माझा नाच बघत. अरे. बाबा वाजीव की रे. अरे काय बाई, तुम्हाला ह्या वयात शोभता का हे असं डान्स कर? या वयात म्हणजे अरे तुला काय मी म्हातारी वाटले का काय? तसं नाही. ए भुसनाळ्या, तुझ्या त्या असल्या पोरी नाचतात ना तांगडी उडवीत एवढं एवढं कापड घालून, त्याच्यापेक्षा मी लय भारी नाचते. तसं नाही काकू, काकू तुम्ही ऐकून काकू तुझा मुडदा बशिवला तो. तुला काय मी काकू वाटते का? नाही काकू नाही, नाही मावशा ऐकून तर घे ना जरा तू. आता तुझ्या माझं नाव नम्रता हाय. आईला नुसतं नावात आहे, वागण्यात काहीच नाहीये. काय म्हणला? हे बघ नमे, माझं ऐकून घेशील? ए भुसनाळ्या, आता काय तुझी मी मैत्री नाही बरं. तुझ्या बरोबर तुझ्या बाजूला बाकड्यावर बसली होती का अभ्यास करायला? अरे मग काय म्हणू तुला? मला नमू आत्या म्हण. नमू आत्या? हा. नमू आत्या कसं वाटतंय? बोलायला गोड वाटतंय, कानाला ऐकायला गोड वाटतंय का नाही? हो वाटतंय वाटतंय. ते काय, मी जरा वेगळ्या धाटणीचा सिनेमा करतो ना, त्यासाठी मला कलाकार शोधायचे आणि कलाकारांना घेण्यासाठी मी कसला सिनेमा करतो रे तू? एक वेगळ्या प्रकारचा मी सिनेमा करण्याचा प्रयत्न करणार आहे. असला सिनेमा बघायला आम्ही गेलो होतो बरं का. हा, आम्ही सगळ्यांनी फॅमिली प्लॅनिंग केलं. सिनेमा बघायला फॅमिली प्लॅनिंग करावं लागतं? अरे तसं नाही रे, म्हणजे माझा नवरा, माझी पोरं बाळ असं समद्याने आम्ही फॅमिली प्लॅनिंग केलं, थिएटरात जाऊन सिनेमा बघायचा. अच्छा तसं आहे. हा, आम्ही गेलो बरं काही, थिएटरात गेलो सिनेमा बघायला, आणि तिथं गेल्यावर कळलं सिनेमाच नाही. म्हणजे? आणि मग आम्ही तिथल्या मॅनेजरला विचारलं की अरे काल सिनेमा लागला होता आणि आता सिनेमा नाही, गेला कुठं तुझा सिनेमा? कसं आहे ना मग त्या सिनेमाचा दर्जा तसा नसेल ना, म्हणून थिएटर मालकाने काय उतरवला असेल सिनेमा. आता तुमच्यासारख्या प्रेक्षकांना चांगला जर सिनेमा आवडला नाही तर मालक ठेवेल का तिकडे? काय म्हणजे असं बी असतंय होय? हा, मग सिनेमाचा दर्जा महत्वाचा. दर्जा जर चांगला असेल तर सिनेमाचा तिकडे उत्कार होतोच. बरं बरं बरं, आता मला सांग, ह्यो असा दर्जेदार सिनेमा जर आम्हाला बघायचा असेल तर आम्हाला कळणार कसं ते सांग की. अगं सिनेमातलं एक ISI मार्क आहे, झी टॉकीज. झी टॉकीजचा सिनेमा म्हणजे उत्तम दर्जाचा सिनेमा. असं आहे व्हय? मला सांग आता मग की ह्या झी टॉकीज ना कुठला दर्जेदार सिनेमा लावलाय? अगं आता 4 मेला रिलीज झाला ना. कुठला? काकस्पर्श. या बया, सॉलिड एकदम. असं व्हय? मग काय, लय नाव ऐकलंय त्या सिनेमाचं मी. मला सांग त्या सिनेमात कुणी कुणी काम केलंय? हा, त्या सिनेमामध्ये सचिन खेडेकरांनी उत्तम दर्जाचा अभिनय केलाय. त्याच्या बरोबरीनं मेधा मांजरेकर, कीर्तकी माटेगावकर, सक्षम कुलकर्णी, अभिजित केळकर आणि आपला वैभव मांगले सुद्धा आहे. या बया, आणि महेश मांजरेकरांनी त्या सिनेमाचं डिरेक्शन केलेलं आहे. लय मोठा माणूस आहे तो मांजरेकर, लय मोठा माणूस आहे. हे बघ, आता मी जाती माझ्या कुंभारवाड्यात जाती आणि समद्यासनी घेऊन मी थिएटरात जाती काय सिनेमा बघायला. तुम्ही बी समद्यानी जायचंय बरं का थिएटरात जाऊन बघायचा सिनेमा. आणि तुम्ही जायचंच आहे आणि तुमचे मित्र मैत्रीण नातेवाईक समद्यासनी घेऊन सिनेमाला जायचंय. त्यांना सांगायचं तुमच्या खिशातलं पैसे काढा आणि सिनेमा बघा, नाहीतर म्हणा नमू आत्यानं अवतान दिलंय चला सिनेमा. तर तसं नाही, सिनेमा बघा आणि तुम्हाला जर आवडला तर इतर समद्यासनी सांगा आणि सिनेमा कसा आहे ते आम्हाला बी कळवा बरं का. चला येतो, धन्यवाद. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या जोडीसाठी. मी सविता मालपेकर या आणि संजय खापरे यांना विनंती करतो, प्लीज आपण मंचावरती या. जोरदार टाळ्या. खूप आनंद होतोय मला की फुबई फूच्या फायनल मध्ये तुम्ही आलात आणि आमच्यासाठी एक परफॉर्मन्स पण सादर केलात. काकस्पर्श तुमचा नवा सिनेमा सध्या सगळीकडे चर्चेत आहे. मला विचारायचं आहे की तुमच्या यामध्ये काय काय भूमिका आहेत? या सिनेमामध्ये मी बळवंत फडके नावाचं कॅरेक्टर केलंय, जे क्रांतिकारक आहे. आणि सचिन खेडेकर ज्यांनी हरीचं कॅरेक्टर केलंय, त्यांच्या बरोबर सतत राहणारा आणि त्यांच्या विरोधात ज्यांनी कोणी आवाज केला असेल त्यांच्या विरोधात उभा राहणारा असं हे कॅरेक्टर आहे. अग्रेसिव्ह असलं तरी खूप एक डिसेंट कॅरेक्टर आहे त्यामध्ये आणि एक वेगळा रोल करण्याचा एक्सपिरियन्स मला या सिनेमाच्या निमित्तानं आला. क्या बात. सविता ताई?
मी यात नमोआत्याचं कॅरेक्टर केलंय. सचिन आणि यांची मी आत्या आहे. एक थोडीशी खाष्ट पण खूप प्रेमळ अशी आत्या केली आहे मी. खूप एक वेगळा रोल, म्हणजे मी आत्तापर्यंत जे काही काम केलंय त्याच्यापेक्षा हा खूप वेगळा रोल आहे आणि खूप वेगळी सविता मालपेकर ह्या सिनेमात लोकांना बघायला मिळेल. हे शूटिंग करत असताना आम्हा सगळ्यांनाच खूप आनंद, कारण हा सिनेमा हे महेश मांजरेकरांचं एक स्वप्न होतं आणि त्यांचं ते स्वप्न हळूहळू आम्हा सगळ्याच कलाकारांचं झालं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मुलांनी टक्कल करणं ही सोपी गोष्ट आहे, पण एका स्त्रीनी टक्कल करणं हे खूप धाडसाची गोष्ट आहे आणि ते सविता मालपेकरांनी केलेलं आहे. क्या बात आहे. तुम्ही पाहायला विसरू नका महेश मांजरेकर दिग्दर्शित काकस्पर्श. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. प्लीज जोरात टाळ्या. कुशल रसिका जोडी अशिका प्रेक्षकांची ही प्यारी, एनर्जीचा ब्लास्ट घेऊन हसवते ही भारी. मदत मदत हा करतो मदत मदत, मदत मदत करतो मदत मदत, पण फिरत असतो सतत. याच्या अशा स्वभावाला रसिका ही कंटाळली. अली 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 हो, याच्या अशा स्वभावाला रसिका ही वैतागली. आणि या पर्वाची महाविजेती जोडी आहे कॉमेडीचा इकडे धिंगाणा चाललाय, पण मला मनात खूप आनंद होतो, कारण माझी प्रियसी मला आज पहिल्यांदा भेटायला येते. निलेश, निलेश, हॅपी बर्थडे. तुझ्यासाठी गिफ्ट. गिफ्ट? हो. माझ्यासाठी? हो. हे काय पण? टोपी. हो, टोपी. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून दिली असेल मला. नाही नाही, तुझ्या डॅन्ड्रफचा आम्हाला त्रास होऊ नये म्हणून दिली. तुला माहिती तुझ्या डॅन्ड्रफचा ऑफिस मध्ये लोकांना किती त्रास होतो? ही माझी पहिली आणि शेवटची भेट. मी चाललीये. बाय. रसिका, तू अशी का चाललीस ग रसिका? असंच होतं माझ्या आयुष्यामध्ये. जी मुलगी माझ्या डोक्यातून हात फिरवते ती माझ्या आयुष्यात पण परत फिरकत नाही. हो, डॅन्ड्रफनी खूप त्रास दिलाय मला. कधी येणार ती परत? मी आले. हे थांब रे, वाजू नकोस म्युझिक. ती लगेच आली. क्या बात आहे. हेच माझं खरं प्रेम आहे, सच्चा प्रेम. नाही, मी प्रेमामुळे नाही आली, डॅन्ड्रफ मुळे आली. एवढा आवडला डॅन्ड्रफ, परत आली त्याच्यासाठी. क्या बात आहे. नाही, तो डॅन्ड्रफ जावा ना म्हणून तू क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापर, कळलं? मी कदाचित परत येईन, पण डॅन्ड्रफ परत येणार नाही. नक्की? नक्की. ते शॅम्पू तू गेलीस तरी चालेल. येस, मी आता क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरणार आहे. डोक्यावरती हात ठेवून सांगतो, ही माझ्या आयुष्यात परत येईन, पण डॅन्ड्रफ परत येणार नाही. आता कशाला पाहिजे टोपी? टेन्शन आलंय, टेन्शन. कारण आता निकालाची वेळ जवळ आलेली आहे. निकालाची वेळ जशी जशी जवळ येते तसा माझा आनंद वाढत जातो. कारण मी काय करतो ना, सगळ्यांचं टेन्शन रिलीज करण्यासाठी एखादं गाणं गातो. सगळ्यांचं टेन्शन घालवण्यासाठी एक अप्रतिम असं गाणं मी तुमच्या समोर सादर करणार आहे. म्युझिक प्लीज. क्या बात है. हो, हो, घ्या सगळं हसण्यावारी 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 जी. आजी आजी आजी, घ्या सगळं हसण्यावारी 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 जी. आजी आजी. रिदम करेक्ट. बाबू सांभाळून घे, झोपू नकोस मध्ये मध्ये. घ्या सगळं हसण्यावारी 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 जी. आजी आजी आजी. सुप्रिया आनंदची जोडी करती टकलावर कॉमेडी. सुप्रिया आनंदची जोडी करती टकलावर कॉमेडी. कॉमेडीची यांनी लावली गोडी, आहे थोडी वेडी. डेरिंग बाज आनंद डेरिंग बाज, नेहमीच किट यांचं वाज. पण अर्धे तुरे टकलावरी 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 जी. आजी आजी आजी. या सगळं हसण्यावारी 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 जी. आजी आजी आजी. मामा, गाणं बरोबर चालेल ना मामा? पप्पा काय करतात मामा? हा, बाबू झोपला का?
बाबू झोपलाय, बाबू झोपू नको. दिगू दिगू अरे दिगू दिगू हे मांगी आणि दिगू. दिगू 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 झोपू नको तू बाबू. जोडी यांची लय आवली, सगळ्यांची वाट लावली. स्किट असो कोणतही बात यांची न्यारी, पण स्टाईल मात्र मालवणी 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 जी. हाजी 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 स्टाईल मात्र मालवणी 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 जी. हाजी हाजी हाजी. ओके मामा, मस्त चाललंय ना मामा. पप्पांना सांग मी येतोय, फिनाले झालं की लगेच मामा. हा ओके. हा पुढची जोडी थोडं इंग्लिश मध्ये मध्ये. पुढची जोडी, नेक्स्ट जोडी, नेक्स्ट जोडी, पुढची जोडी. नको इंग्लिश बोलायला, मराठी माणूस आहे, मराठीत बोलूयात. पुढची जोडी विजय तारे, कॉमेडीचे हे सितारे. पंच घेती वाजवून वाजवून, उडती हासाचे फवारे. स्क्रिप्ट स्क्रिप्ट द्याना स्क्रिप्ट स्क्रिप्ट, तारे द्याना स्क्रिप्ट. स्क्रिप्ट 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 स्क्रिप्ट, तारे द्याना स्क्रिप्ट. तारे देऊत लिहून त्यांना 2 मिनिटं आधी. घ्या सगळं हसण्यावारी 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 जी. हाजी हाजी हाजी. हो घ्या सगळं हसण्यावारी 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 जी. हाजी हाजी हाजी. कुशल रसिका जोडी अशिका, प्रेक्षकांची ही प्यारी. एनर्जीचा ब्लास्ट घेऊन हसवते ही भारी. मदत मदत हा करतो मदत मदत, मदत मदत करतो मदत मदत, पण फिरत असतो सतत. याच्या अशा स्वभावाला रसिका ही कंटाळली. अली अली अली. हो याच्या अशा स्वभावाला रसिका ही वैतागली. आजी आजी आजी. हो घ्या सगळं हसण्यावारी 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 जी. आजी आजी आजी. हो घ्या सगळं हसण्यावारी 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 जी. आजी आजी आजी. हो घ्या सगळं हसण्यावारी 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 जी. मामा छान झालं ना गाणं, नंतर बोलतोय तुझ्याशी. पण मला वाटतं थोडंफार सगळ्यांचं टेन्शन मी घालवण्याचा प्रयत्न केलाय माझ्या तोडक्या मोडक्या सुरांमधून. पण आता खरंच टेन्शनची वेळ आलेली आहे. परीक्षकांनी निकाल तयार केलेला आहे, तेव्हा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात महेशजी कोठारे आणि स्वप्नील जोशी. येस, रिझल्ट आहे यांच्याकडे. मला काहीच माहिती नाही काय घडलेलं आहे. जोड्या पण आजूबाजूला आहेत. आता यातून ठरणार आहे फुवाई पूजा या पर्वाची महाविजेती जोडी. निकालाला आपण सुरुवात करूयात, पण मी परीक्षकांना विचारतो थर्ड रनर अप जोडी कोणती आहे? तुम्हाला एक सेकंड काय वाटलं निकाल सतीशकडे? फुवाई पूजा या पर्वाची थर्ड रनर अप जोडी आहे. या जोडीला झी मराठी तर्फे मिळणार आहेत प्रत्येकी 75,000 रुपयांचा धनादेश आणि सन्मान चिन्ह. आणि विजेत्या जोडीला मिळणार आहे प्रत्येकी 1,00,000 रुपयांचा धनादेश आणि सन्मान चिन्ह. थर्ड रनर अप जोडी आहे दिगंबर आणि हेमांगी. यांना मिळत आहे झी मराठी तर्फे 75,000 रुपयांचा धनादेश आणि ट्रॉफी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दिगंबर आणि हेमांगी यांच्यासाठी. तुम्ही आम्हाला खूप खूप हसवलं, धन्यवाद. आणि या पर्वाची महाविजेती जोडी आहे फुवाई
आता मी परीक्षकांना विनंती करतो, प्लीज आम्हाला सांगा कोण आहे सेकंड रनरअप जोडी. आजची सेकंड रनरअप जोडी आहे आनंद आणि सुप्रिया. आनंद आणि सुप्रिया यांनाही मिळत आहे झी मराठीतर्फे प्रत्येकी 75,000 रुपयांचा धनादेश आणि सन्मान चिन्ह. अब खेल में मजा आएगा. जोड्या 2 विजेती 1. आता मी परीक्षकांना विनंती करतो, त्यांनी आम्हाला या पर्वाची महाविजेती जोडी सांगावी. 2 जोड्या उरलेल्या आहेत, कुशल आणि रसिका, सतीश आणि विजय. अर्थात यांच्यापैकी एक आहे आजची महाविजेती जोडी. पण तत्पूर्वी झी मराठीचं मनपूर्वक अभिनंदन आणि फूबाई पूच्या आमच्या संपूर्ण परिवारातर्फे तुम्हा सर्वांचे आणि घरी बघणाऱ्या रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. या पर्वाला तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि या पर्वाची महाविजेती जोडी आहे काय वाटतंय? महाविजेती जोडी आहे महेश सर सांगतील. सर्वप्रथम झी टीव्हीचे, झी मराठीचे मी आभार मानू इच्छितो. त्यांनी मला इथे एक परीक्षक बनण्याची संधी दिली आणि खूप खूप विलक्षण असा अनुभव दिला. जी जोडी ठरली तो कलगीत तुरा. ती जोडी आहे सतीश तारे आणि विजय पटवर्धन. सतीश तारे आणि विजय पटवर्धन यांना मिळतो प्रत्येकी 1 लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मान चिन्ह. मी परीक्षकांना विनंती करतो, फर्स्ट रनरअप जोडी कुशल आणि रसिका यांना त्यांनी प्रत्येकी 75,000 रुपयांचा धनादेश आणि सन्मान चिन्ह प्रदान करावं. तर कसं आहे ना, आता ही धमाल म्हणजे संपलेली नाहीये. आम्ही परत येणार तुम्हाला हसवायला, कारण मला हे खूप आवडतं आणि मला माहिती हे तुम्हाला पण खूप आवडतं. सतीश तारे आणि आमचा मित्र विजय पटवर्धन जिंकलेला आहे. मला खूप आनंद झाला आणि अशीच कॉमेडीची धमाल करायला आपण भेटू एका नव्या पर्वात. हसत राहा, हसवत राहा आणि पाहत राहा फूबाई फू कॉमेडीचा कलगीत तुरा.